नाराजी नाट्यातून नागपुरात चक्क कौटुंबिक कलह उभा राहिल्याचं दिसतंय। नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या पतीनं अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे आणि यामुळे पती पत्नीमध्ये भांडण पेटलं असून अर्चना डेहनकर काही दिवसांसाठी माहेरी निघून गेल्यात। पती विनायक डेहनकर यांनी प्रभाग क्रमांक 17 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपसमोर बंडखोरीचं आव्हान उभं केलं। मात्र विनायक डेहनकर यांची ही बंडखोरी त्यांची पत्नी आणि नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांना रुचलेली नाही। पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अर्चना डेहनकर यांनी पतीच्या घरातून तात्पुरतं निघून माहेरी राहणं पसंत केलंय। जोवर पती विनायक डेहनकर भाजप विरोधातील आपलं बंड शांत करत नाहीत तोवर आपण घरी परतणार नाही असा इशारा अर्चना डेहनकर यांनी दिलाय। एवढंच नाही तर पती विनायक डेहनकर आपल्या बंडखोरीवर कायम राहिले तर काही राजकीय समीकरणांमध्ये त्यांना तिकीट नाकारलं असेल तर मला असं वाटतं की आता जे झालेलं आहे त्याला स्वीकारून पक्षाच्या सोबत उभं राहायला पाहिजे। एक वेळ अशी पण आली होती की बावनकुळे साहेबांना सुद्धा तिकीट नाकारल्या गेली होती, त्यांनाही कुठेतरी थांबावं लागलं होतं, पण पक्षाने नंतर त्यांना पण परत एक दिला। म्हणजे अटलजी जसं म्हणतात ना, त्यांची जी कविता आहे अंधेरा छटेगा कमल खिलेगा, तर ते त्यांच्यासाठी पण लागू आहे की तुमच्या मनात जे आहे तुमच्या प्रति जे तर निश्चितच तुमच्या एक होईल चांगलं। अर्चना डेहनकर विनायक डेहनकरांच्या प्रचाराला जातील। हे बघा, आज फॉर्म भरल्यानंतरचा माझा हा निर्णय आहे, तर निश्चितच तेव्हा पण मी त्यांच्यासोबत नसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।